बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र, मानाचा जय महाराष्ट्र। आज विधान परिषदेच्या 4 जागांचा निकाल जाहीर होतोय। 4 जागा मुंबई शिक्षक मतदारसंघ असेल, नाशिक शिक्षक मतदारसंघ असेल, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघ, या 4ही जागी महाविकास आघाडीचा विजय होणार हे मात्र निश्चित आहे। 4ही ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय होणार। महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळपासून प्रसार माध्यमांमध्ये एक बातमी चालवली जाते की दोनही केंद्रांवर, म्हणजे दोनही मतमोजणी केंद्रांवर, नाशिकचं अंबड असेल किंवा मुंबईचं असेल, दोनही केंद्रांवर शिवसेनेचे नेते उपस्थित झालेले आहेत। अनिल परब साहेब असतील, मिलिंद नार्वेकर साहेब असतील, वरुणजी सरदेसाई साहेब असतील, हे शिवसेनेचे नेते जातीने उपस्थित झालेले आहेत। आता प्रसार माध्यमांना कदाचित याची तेवढी चिंता नसावी, पण आम्हाला आमच्या त्या उमेदवारांची चिंता आहे। कारण ज्या प्रकारे मी तुम्हाला एक म्हण सांगतो, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण तो काळ सोकावतो। म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण तो काळ सोकावतो। इथे काळ सोकावलेला नाहीये, इथे काळ माजलेला आहे। तुम्हाला मुंबई उत्तर पश्चिम मध्ये चांगलंच ठाऊक असेल नेमकं काय घडलं होतं शेवटच्या क्षणामध्ये। 3 वेळा अमोल भैयांचा विजय घोषित झाला, जवळपास 3 वेळा। पहिल्यांदा 2200 मतांनी, दुसऱ्यांदा 1785 मतांनी, तिसऱ्यांदा 650 मतांनी आणि चौथ्यांदा 48 मतांनी पराभव दाखवला। म्हणजे असे प्रकार आता करण्यात येत आहेत। म्हणून मगाशी म्हणालो ना, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो। इथे काळ माजलाय, काळ सोकावला नाही, काळ माजलाय। त्यामुळे मतदान केंद्रांवर आपल्याला त्या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागेल आणि शिवसेनेचे नेते तिथे उपस्थित राहू शकतात, नियमाप्रमाणे उपस्थित आहेत तिथे। त्या उमेदवारांचे प्रतिनिधी म्हणून शिवसेनेचे नेते तिथे उपस्थित राहू शकतात, त्यात काही असं वेगळं आपण केलेलं नाही। असो, ते प्रसार माध्यमांचं काम आहे, त्यांनी ते केले, त्यांनी त्यांची बातमी चालवली। सकाळपासून टीआरपीला सुरुवात। आता महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, या 4ही जागा त्यातली मुंबईची असेल, मुंबई शिक्षक, मला सगळ्यात महत्वाची जागा ही वाटते, मुंबई शिक्षक। आणि याचं कारण देखील मी तुम्हाला सांगतो, या 4ही ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय होईल हे मात्र निश्चित। 4 पैकी 3 ठिकाणी शिवसेनेचे, महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे उमेदवार आहेत रिंगणामध्ये आणि एका ठिकाणी म्हणजे कोकण पदवीधर मध्ये काँग्रेसचा उमेदवार आहे। सुरुवातीला आपण 4ही उमेदवार दिले होते, तुम्ही सर्वांनी पाहिलं। त्यानंतर मग आपण कोकण पदवीधरचा आपला उमेदवार मागे घेतला होता आणि ती जागा आपण काँग्रेसला दिली होती, तिथे आपले जैन म्हणून उमेदवार होते। आता महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, मला का मुंबई शिक्षक मतदारसंघ हा मला का महत्वाचा वाटतो, अतिशय महत्वाचं कारण त्यामागचं असं, या मतदारसंघातील एकूण नोंदणी जी आहे ती आहे 15,839 मतांची। म्हणजे मतदान अगदी थोडक्या फरकाने इकडे इकडे होणार आहे। 15,839 शिक्षकांची नोंदणी मुंबई शिक्षक मतदारसंघ, आणि याच्यामध्ये जवळपास 5 उमेदवार रिंगणामध्ये आहेत, 5 उमेदवार। आणि अतिशय इंटरेस्टिंग निवडणूक ही असणार आहे मुंबई शिक्षक मतदारसंघाची। जमो अभ्यंकर शिवसेनेचे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, ते तर तुम्हा सर्वांना माहिती आहे। त्यानंतर सुभाष मोरे शिक्षक भारतीचे उमेदवार राहतील, सुभाष मोरे। आता महत्वाची गोष्ट, आता सुभाष मोरेंविषयी तुम्हाला जास्त काही सांगत नाही। शिक्षक भारतीतर्फे आधी कोण असायचं तुम्हाला माहिती आहे, कपिल पाटील असायचे, पण आता कपिल पाटील नसून सुभाष मोरे उभे आहेत रिंगणामध्ये। आता महत्वाची गोष्ट म्हणजे 3 जे इतर उमेदवार आहेत हे महायुतीचे वेगवेगळे लढत आहेत। त्याच्यामध्ये शिवनाथ दराडे भारतीय जनता पक्ष, शिवाजी शेंडगे शिंदे गटाचे आणि शिवाजी नलावडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे। 15,839 मतांमध्ये 5 उमेदवार आहेत, 5ही तगडे उमेदवार असं म्हणता येईल आपल्याला। कारण हे मतदारसंघ कसे असतात, याच्यात पक्ष हा एका बाजूला, पण ह्या उमेदवारांचं स्वतःचं एक प्राबल्य असतं, हे लक्षात घ्यायला पाहिजे। पक्ष असतील, पक्षांचं नाकारता येत नाही, पण उमेदवार स्वतःमध्ये मजबूत असावा लागतो। प्रत्येक उमेदवार, हे उमेदवार तितके काही प्रसिद्ध नसतात, म्हणजे या उमेदवारांना तुम्ही फार काही त्यांची नावं ऐकलेली असतील वगैरे असं काही नसतं, पण हे उमेदवार त्यांच्या मतदारांमध्ये, म्हणजे जे 15,839 जे आहेत ना, त्या मतदारांमध्ये ह्यांचा इन्फ्लुएन्स चांगलं असतं। पण तरी देखील इथे ह्या तिघांनी त्यांचे वेगळे उमेदवार उतरवले, म्हणजे महायुती इथे झालेली नाही।
आता ह्याच्या मागे तुम्ही विचार कराल, आपल्याला महायुती झाली नाही म्हणजे आपल्यासाठी हे चांगलं आहे, मतविभाजनामध्ये आपला फायदा होऊन जाईल. पण तरी देखील काही वेळा या अशा गोष्टी विरोधात जात असतात. प्रामाणिक माझं मत सांगतो, का जात असतात? कारण प्रत्येकाकडे जर तगडा उमेदवार असेल तर उमेदवार पाहून वोटिंग देखील केली जाते. पण तरी देखील याच्याही पुढे जाऊन सांगतो, जमो अभ्यंकर आपले शिवसेनेचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत यांचं पारडं अतिशय भक्कम आहे. खरं तर इथे लढत ही या तिघांशी नसून, म्हणजे यांच्या महायुतीचे ह्या 3 जणांशी नसून, ही लढत खऱ्या अर्थाने सुभाष मोरे वर्सेस जमो अभ्यंकर अशी होईल असं मला वाटतं. आता पाहूयात नेमकं काय घडतंय. पण खऱ्या अर्थाने शिंदे टोळीने मुंबईत आपला उमेदवार वेगळा उतरवून, खरं तर त्यांनी अशा प्रकारे उमेदवार देण्यापेक्षा ज्या मोठ्या निवडणुका असतात, जिथे विधानसभा असतील, जिथे लोकसभा असतील, अशा वेळेस आपला उमेदवार स्वतःच्या ताकदीवर जर उतरवला असता तर जास्त सोयीस्कर पडलं असतं. सुप्रीम कोर्टाला खरी शिवसेना कुणाची आणि खोटी शिवसेना कुणाची येते, नकली शिवसेना कुणाची येते किंवा चोरलेली शिवसेना कुणाची येते, हे सुप्रीम कोर्टाला देखील कळालं असतं. ठीक आहे, पण तरी देखील या 15,839 मध्ये देखील तुमचा न्यायनिवाडा आता शिक्षक देखील करून दाखवतील. मुंबईतले शिक्षक देखील, कारण शिक्षकांच्या हातात आता आहे कशाला, आपल्या निष्ठेला स्थान द्यायचं की या असल्या लोकांना स्थान द्यायचं. आता शिक्षक पहा काय ठरवतात. असो, त्यानंतर आहे कोकण पदवीधर मतदारसंघ. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसचे रमेश कीर आहेत महाविकास आघाडीतर्फे आणि निरंजन डावखरे यांच्या महायुतीतर्फे आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये 2,23,225 मतदान इतकं आहे एकूण मतदान. इथे देखील आता लोकसभेच्या प्रमाणे जर आपण विचार करायला लागलो तर लोकसभेमध्ये कोण निवडून आलं, तर 2 खासदार ह्यांचे निवडून आले, ठाण्यामध्ये देखील ह्यांचा निवडून आला, पालघरमध्ये ह्यांचा निवडून आला, कल्याणमध्ये ह्यांचा निवडून आला. पण शेवटी पदवीधर मतदारसंघ हा पदवीधर वोटिंग करत असतात त्याच्यामध्ये. आता पदवीधर नेमका काय विचार करतोय हे तुम्ही सांगू शकत नाहीत. म्हणजे जो शिकलेला एक समाज असतो तो नेमका काय विचार करत असतो, त्याच्या डोक्यामध्ये काय आहे हे त्याची तुलना तुम्ही इतरांशी करू शकत नाही. यांची डोकी थोडी जास्त चालतात आणि थोडं पुढचं पाहतात. त्यामुळे पदवीधरांचं मतदान हे इतर मतदानापेक्षा हे कायम वेगळं असतं, कायम वेगळ्या आणि वेगळ्या विचारसरणीला घेऊन झालेलं असतं ते. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये देखील तुम्हाला इथे बदल पाहायला मिळेल. गेल्या 3 टर्म पासून निरंजन डावखरे आमदार आहे. निरंजन डावखरेंनी कधी कुठल्या प्रश्नावर आवाज उचलला पदवीधरांच्या, कधी नोकऱ्यांच्या संदर्भात बोलले, कधी जाणाऱ्या नोकऱ्यांच्या संदर्भात बोलले. गेल्या 2.5-3 वर्षामध्ये महाराष्ट्रामधनं जे काही उद्योगधंदे बाहेर गेले या 2-2.5 वर्षांमध्ये एकावरही निरंजन डावखरेंनी आवाज उचलला मला दिसला नाही. किंवा पदवीधरांसाठी तुम्ही जॉब मेळावे घेतले, नोकऱ्यांचे मेळावे, काही नाही, कुठल्या पदवीधरासाठी आवाज काही नाही. किंवा महाराष्ट्राचं काही नोकऱ्यांविषयीचं धोरण असावं त्याच्यामुळे तुम्ही काही तुमचे प्रश्न मांडलेत, काही नाही. त्यामुळे यावेळेस पदवीधर नेमका काय विचार करताय तो तुम्हाला पाहणं फार उत्सुक्याचं राहील. तिसरी जागा आहे नाशिक शिक्षक मध्ये. इथे 70,000चं एकूण मतदान आहे नाशिक शिक्षक मध्ये. त्यामध्ये किशोर दराडे आहेत शिंदे गटाचे, ज्यांना महायुतीचा उमेदवार म्हणून दिलेला आहे. संदीप गुळवे आहेत महाविकास आघाडीचे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत. विवेक कोल्हे अपक्ष आहेत आणि महेंद्र भावसार अजित पवार गटाचे आहेत. इथे इंटरेस्टिंग असं आहे, या 4 उमेदवारांमध्ये नाशिक शिक्षक मतदारसंघ हा देखील महाविकास आघाडीचा निवडून येतोय. अजित पवार गटामधली आणि ह्या किशोर दराडेंमधली फाटाफूट इथे पथ्यावर पडणार आहे हे मात्र निश्चित झालेलं आहे. आणि हा अपक्ष उमेदवारांचा तितका काही इन्फ्लुएन्स दिसत नाहीये विवेक कोल्हेंचा. पण किशोर दराडे आणि महेंद्र भावसार यांच्यामधली आपसातलं जो द्वंद्व आहे हे महाविकास आघाडीच्या पथ्यावर, पण त्यातल्या त्यात संदीप गुळवे साहेबांचा स्वतःचा एक इन्फ्लुएन्स आहे नाशिक शिक्षकवर. त्यासाठीच यावेळेस त्यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि शिवसेनेचा हा आमदार विधान परिषदेवर जाईल हे मात्र निश्चित आहे. 70,000 मतदानामध्ये नेमकं पाहायचंय आता कशा प्रकारे हे मतांचं फोडणी होईल, पण बघूयात. त्यानंतर मुंबई पदवीधर आहे. अतिशय महत्वाची जागा मुंबई पदवीधर, आणि यासाठी महत्वाची जागा कारण अनिल परब साहेब शिवसेनेचे एक अभ्यासू नेतृत्व. या शिवसेनेच्या अभ्यासू नेतृत्वाला आपल्याला महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये बसवणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे मुंबई पदवीधर आणि मुंबईतल्या विशेषतः पदवीधर मध्ये विचारच करणे नाही.
ज्या प्रकारे नेटवर्क शिवसेनेचं कामाला लागलं होतं, मला खरंच त्या तमाम युवा सैनिकांचे विशेषतः, होय मी काही वेळा थोडंसं इकडच्या इकडे बोलतो, म्हणजे युवा सेना शिवसेना हे काही वेगळे नाहीत, एकत्रच, पण तरी देखील काही वेळा युवा सैनिकांचं एक स्टेप वर जाऊन मला ते कौतुक करावं असं वाटतं, थोडंसं एक स्टेप वर जाऊन. कारण ही तरुण मुलं कामाधंद्यांच्या सुट्ट्या टाकून ही तरुण मुलं त्या दिवशी ज्या प्रकारे ते नेटवर्क करत होती शिवसेनेचं, कशा प्रकारे मतदारांशी कॉन्टॅक्टमध्ये राहणं, मतदारांना विचारणं मत झालंय का, नाही झालंय का, तुमचं झालं नसेल तर कृपया तुम्ही मतदानाला येऊन जा, या अशा एक ना एक अनेक गोष्टी त्यावेळेस युवा सैनिकांनी सांभाळल्या. याला नेटवर्क कामाला लागतं यावेळेस, आणि नेटवर्कच उपयोगाला येतं. हे नेटवर्क ज्या प्रकारे युवा सैनिकांनी त्यावेळेस हाताळलं, त्या विशेष युवा सैनिकांचे आणि शिवसैनिक सर्वांचे खरं तर मनापासून आभार. ज्या प्रकारे मुंबई पदवीधर मतदारसंघ हा शिवसैनिकांनी युवा सैनिकांनी अशा प्रकारे लढवलाय, अशा प्रकारे लढवलं जेणेकरून प्रत्येक तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती देखील अनिल परब आहे अशा प्रकारे आपण हा मतदारसंघ लढवत होतो. जेव्हा अशा प्रकारे निवडणुका लढवल्या जातात तेव्हाच तिथे आपण आपल्या विजयाची खात्री देत असतो. आणि याला नेटवर्क फार स्ट्रॉंग लागतं, कारण हे थोडक्या मतांमधले, इथे देखील किती मतदार आहेत, 1,20,673 मतदार आहेत एकूण मतदार. म्हणजे अगदी थोडक्या फरकाने जागा इकडची इकडे देखील होऊ शकते. इथे किरण शेलार आहेत भारतीय जनता पक्षाचे, फडणवीसांचे अतिशय जवळचे. किरण शेलारना तसा काही फारसा अनुभव नाही, पण ठीक आहे, कधीही शत्रूला कमजोर समजायचं नसतं. आणि अनिल परब साहेब आहेत महाविकास आघाडीकडनं शिवसेनेचे उमेदवार. आता अनिल परब साहेबांच्या विजयाच्या बाबतीत तर मी इथे काहीच म्हणणार नाही, कारण अनिल परब साहेबांचा विजय हा सुनिश्चित आहे. याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला आणखी महत्वाची एक गोष्ट सांगतो. या 4 जागा नाही, या 4 जागांचे तर राहू द्या, आता 11 जागा ज्या आता उभ्या राहणार आहेत विधान परिषदेच्या, ज्या आमदारांमधून निवडल्या जातात, त्या 11 पैकी देखील शिवसेनेचा एक आमदार महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहात देखील जाईल, हे मात्र आता निश्चित झालं. ज्या प्रकारे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली, यांनी 8 उमेदवार उभे करावेत, महाविकास आघाडीचे 3 उमेदवार उभे राहतील, ही निवडणूक बिनविरोध होईल. पण जर का 9वा उमेदवार उभा केला तर तुमचा 8वा उमेदवार, जे 8 तुम्ही उभे करणार होतात, तो 8वा उमेदवार देखील धोक्यामध्ये आणणार, हे मात्र नक्की. त्यामुळे गप गुमान 8 उमेदवार उभे करा तुमच्या युतीचे, तुमच्याकडे तेवढं संख्याबळ आहे, तुम्ही 8 उमेदवार उभे करा आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार जाऊ द्या. नाही दिले तर तुमचा 8वा उमेदवार हा धोक्यात येणार म्हणजे येणार, हे मात्र निश्चित. असो, आज पाहूयात संध्याकाळपर्यंत या निकालांची खरी आकडेवारी तुम्हा सर्वांसमोर येईल. महाविकास आघाडी आपल्या 4ही जागांवर विजय साजरा करण्यासाठी तयार आहे. आणि ही नांदी आहे लोकसभा, त्यानंतर ही विधान परिषद, या सर्व गोष्टी भविष्यातल्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या, महाराष्ट्रातल्या सत्ता परिवर्तनाच्या दिशेकडची ही नांदी आहे. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार, ही काळाची गरज आहे आणि काळ्या दगडावरची सफेद रेख देखील आहे. काळाची गरज यासाठी, जर हे नाही झालं तर महाराष्ट्र कित्येक वर्ष मागे जाईल, हे मात्र सुनिश्चित. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.